नमस्कार, कसे आहात सगळे? आज मी तुमच्याबरोबर एक वेगळा व्लॉग शेअर करणार आहे. तर इंडोर प्लांटबद्दल. तर मी यावर्षी गणपतीसाठी इंडोर प्लांट्स आणले होते. म्हटलं दरवर्षी आपण फुलांचं डेकोरेशन करतो आणि मग ती खराब होतात फुलं आणि मग आपण टाकून देतो. तर म्हटलं यावर्षी आपण झाडांचं डेकोरेशन करूया, म्हणजे ती घरं आपल्या घरातील शोभा देखील वाढेल आणि एकदम प्रसन्नही वाटेल. त्याच्यामुळे यावर्षी मी ही झाडं आणली होती. आता मी ठरवलंच आहे की प्रत्येकाच्या वाढदिवसालासुद्धा एक नवीन प्लांट घेणार. खरंच खूप छान वाटतं, घरातसुद्धा खूप प्रसन्न वाटतं आणि मलाही स्वतःला कल्पना माझी आवडली की एक प्लांट घरात घेतलं पाहिजे. त्यामुळे मी ही कल्पना माझी पुढे कंटिन्यू चालू ठेवणार आहे, तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. तर म्हटलं चला आज ह्याला झाडांना सगळ्या खत वगैरेसुद्धा घालून घेऊया. तर मी इथे नर्सरीमधूनच खत आणलं होतं आणि खत वगैरे घालून घेतलं, पाणी घातलं. पाणी मी सगळी जी सकाळपासून स्वयंपाकात कांदा, केळं जे काही वापरलं असेल त्याची सालं भिजत ठेवली होती आणि त्याच्यातच टॉपअप करून मी ते पाणी घातलं. एकदम एक नंबर खताचं ते काम करतं. वरून छान झाडांना स्प्रे मारून घेतला. एवढे हिरवीगार छान झाडं वाटत होती ना, खूप मस्त. एकदम त्या झाडांकडे बघूनच एवढं प्रसन्न वाटत होतं. त्याच वेळेला थोडंसं ऊन आलेलं, म्हणून मी थोडा वेळ उन्हातही ठेवली झाडं आणि मग घरात येऊन परत ठेवली. व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.